हॅलो फ्रेंड्स, एव्हरीडे ब्लिस डायरीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात अतिशय चविष्ट अशी मटण बिर्याणी. फार झटपट बनते ही रेसिपी. यासाठी मी सर्वप्रथम 1 किलो इतकं बोकडाचं मटण घेतलं आहे आणि ते 3 पाण्यातून छान स्वच्छ धुवून घेतलं आहे. इथे मी साधारण 5 वाटी इतका बासमती तांदूळ घेऊन तो धुवून अर्धा तास भिजत ठेवला आहे. मी काही खडे मसालेसुद्धा घेतले आहेत. त्यात 3 ते 4 तुकडे दालचिनी, 2 तेजपत्ता, 8 ते 10 काळी मिरी, 3 वेलची आणि 4 लवंगा घेतल्या. इथे मी साधारण 2 चमचे इतकं आलं लसूण पेस्ट घेतली आहे. सोबतच 5 मध्यम आकाराचे कांदे उभे बारीक चिरून घेतले आहेत. 3 टोमॅटो चिरून घेतले आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 मूठभर इतका पुदिना आणि 1 मूठभर कोथिंबीर हे धुवून बारीक चिरून घेतले आहेत. मसाल्यांमध्ये मी इथे पाव चमचा हळद घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 2.5 चमचे मीठ आणि 1 चमचा बिर्याणी मसाला घेतला आहे. आता सर्वप्रथम मी कुकरमध्ये आपण घेतलेला खडा मसाला ॲड करून मस्त तेलात परतवून घेत आहे. यात पाव चमचा जिरेसुद्धा ॲड करायचं आहे. आणि हे पहा, अशा रीतीने सर्व मसाले छान फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपण घेतलेल्या हिरव्या मिरच्यासुद्धा ॲड करायच्या आणि त्यासुद्धा तेलावर छान परतवून घ्यायच्या आहेत. मिरच्या परतल्या की लगेच आपण चिरून घेतलेला कांदासुद्धा ॲड करायचा आहे आणि कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकताय, कांद्याचा रंग बदलला आहे. आता लगेच मग टोमॅटो ॲड करायचा आहे. इथे मी टोमॅटो ॲड करून पुन्हा सगळे जिन्नस छान मिक्स करून घेत आहे. हे पहा, अशा रीतीने सगळे जिन्नस छान खालीवर करून घ्यायचे आहेत. टोमॅटो थोडे अर्धवट शिजत आले की मग आपण घेतलेल्या आलं लसूण पेस्टपैकी 1 ते 1.5 चमचे पेस्ट यामध्ये ॲड करायची आहे आणि मग ह्या पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत तीसुद्धा फ्राय करून घ्यायची आहे. आता आपण घेतलेली मसाल्यांची पावडर आणि मीठ हे ॲड करून मिक्स करत आहे. या स्टेजला आपण धुवून घेतलेलं मटण ॲड करायचं आहे आणि हे मटण आता मी मसाल्यामध्ये छान एकजीव करून घेत आहे, जेणेकरून मसाला हा पूर्णपणे त्यावर मस्तपैकी कोट व्हायला हवा. आणि गॅस हाय फ्लेमवर ठेवून थोडा वेळ मटणाला पाणी सुटू द्यायचं आहे. आता ह्या मटणात मी 2 ग्लास इतकं पाणी ॲड करते आणि मिक्स करून घेते. लगेचच आपण चिरलेला पुदिना आणि कोथिंबीरसुद्धा ॲड करून घ्यायची आहे आणि ते सुद्धा मटणात मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मग कुकरचं झाकण घट्ट बंद करून 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इथे मी 1 लिंबाचा रस काढून घेतला आहे, तो सुद्धा आपल्याला बिर्याणीमध्ये उपयोगी होईल. कुकरला छान 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता कुकरची वाफ गेल्यानंतर हा कुकर उघडायचा आहे. मटण कोवळं असल्यामुळे ते प्रॉपर शिजलं आहे. तुम्ही मटणानुसार हवं तितक्या शिट्ट्या काढू शकता. जर मटण थोडं जुनं असेल तर जास्त शिट्ट्यांची गरज असते. मटण शिजलंय. आता ह्यात 5 वाटी इतका भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ ॲड करायचा आहे. तांदूळ ॲड केल्यावर तो सुद्धा मटणात छान मिक्स करून घ्यायचा आहे. आता तांदळाच्या प्रमाणात आपल्याला मीठ ॲड करायचं आहे.
मी इथे आणखी 1 ते 1.5 चमचे मीठ ॲड करत आहे. इथे मी 1 ग्लास गरम पाणी ॲड केलं आहे आणि आपण घेतलेला लिंबाचा रससुद्धा यामध्ये ॲड करत आहे. सोबतच 2 चमचे साजूक तूप ॲड करत आहे. तुपामुळे बिर्याणीला छान अरोमा येतो आणि सॉफ्ट टेक्स्चरसुद्धा येतं. आता हे सगळे जिन्नस ॲड झाल्यावर बिर्याणीसाठी हे सगळं फायनली छान फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता आपलं छान स्टरिंग झालंय. आता कुकरचं झाकण घट्ट बंद करून मस्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आणि या 2 शिट्ट्यांनंतर आपली झटपट आणि अतिशय चविष्ट स्वादिष्ट अशी बिर्याणी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती टेम्पटिंग आहे ही बिर्याणी. तुम्ही सुद्धा ही झटपट बिर्याणी नक्की ट्राय करा आणि कशी होते ते कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थैंक यू.